हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल. आत्तापर्यंत आपण खूप सारे वेगळे पदार्थ पाहिले. नाश्त्याचे, जेवणाचे, फुल फ्लेज जेवणाचे किंवा वन डिश मील असे पदार्थ पाहिले. सकाळच्या नाश्त्याला आपण पोहे, उपमा, इडली, डोसा असं खातो. पण संध्याकाळच्या वेळेला खूपदा आपण चाट प्रिफर करतो. बाहेरही खातो, पण तेच जर आपल्याला घरी बनवता आलं तर किती मजा येईल. तर ह्या चाटपैकी मी आता चाटची सिरीजच सुरू करणार आहे. त्याच्यापैकी आज मी तुम्हाला दाखवते शेव बटाटा पुरी कशी करायची ते. चला सुरुवात करूया. शेव बटाटा पुरी करण्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे पुऱ्या. त्याच्यासाठी मी या बाजारातून असं पाकिट मिळतं त्या आणलेल्या आहेत पुऱ्या. पाणीपुरीच्या पुऱ्या वेगळ्या असतात, त्या गोल असतात. ह्या चपट्या मैद्याच्या पुऱ्या आहेत. या तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता, पण मी रेडीमेड पाकिट आणलेलं आहे. टोमॅटो एक मोठा, कांदा एक मोठा, एक बटाटा उकडलेला, नायलॉन शेव. आपल्याला शेवपुरीसाठी नायलॉन शेव लागते. ही पहा, एकदम बारीक. शेवेचे पुष्कळ प्रकार असतात. जाड शेव भेळेसाठी वापरतात, ही नायलॉन शेव आहे. तिखट चटणी, कोथिंबीर आणि पुदिनाची, आणि आंबट गोड चटणी. या दोन्ही चटण्यांच्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवलेल्या आहेत वेगळ्या व्हिडिओमध्ये, त्या तुम्ही जरूर पहा. आपल्याला आता टोमॅटो आणि कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे. जितका तुम्हाला बारीक चिरता येईल तितका चिरा, कारण त्या छोट्याशा आपल्याला पुरीवरती ते ठेवायचं आहे. आपला टोमॅटो चिरून झालेला आहे. आता आपण कांदा चिरायला घेऊया. हा पण आपल्याला अगदी बारीक चिरायचा आहे. कुठल्याही चाटचा आयटम बनवताना, भेळ असो, शेवपुरी असो की रगडा पॅटीस असो, आपल्याला अति बारीक सगळं चिरून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने एकदम बारीक कांदा आणि टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे. आपली सगळी सामग्री तयार आहे. आता आपण शेव बटाटा पुरी बनवायला घेऊया. सगळ्यात पहिले आपण पुऱ्या मांडून घेऊया. सर्वात प्रथम आपण त्याच्यावर हा बारीक चिरलेला कांदा घालूया. आता टोमॅटो, आपल्याला हे सगळं पुरीवर बसेल या हिशोबाने घालायचं असतं, म्हणून कांदा टोमॅटो अगदी बारीक चिरणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही जर ते मोठे मोठे चिरलेत
तर ते नीट बसणार पण नाहीत पुरीवर आणि खातानाही त्रास होईल. भरपूर घाला टोमॅटो, म्हणजे छान चव येईल. आता याच्यावर पहिले तिखट चटणी घालूया. पुदिनाची तिखट चटणी आणि चिंच, गूळ, खजूरची आंबट गोड चटणी याचे व्हिडिओज मी पोस्ट केलेत, ते तुम्ही जरूर बघा आणि त्याप्रमाणे चटण्या बनवून घ्या. तिखट चटणी झाली. आता आंबट गोड चटणी. आता आपण याच्यावर बारीक कुस्करलेला बटाटा घालूया. मगाशी मी तुम्हाला सामान दाखवताना एकच बटाटा दाखवलेला, पण नंतर मी अजून 2 बटाटे घातलेत. तेव्हा माझ्याकडे एकच होता उकडलेला, नंतर मी अजून उकडून घेतले. तुम्ही कांदा टोमॅटोच्या वर लगेच बटाटा घातला तरी चालेल. तुम्ही ते कुठल्याही क्रमाने कसंही घाला, काही विशेष फरक पडत नाही. चव महत्त्वाची. आता आपण याच्यावर मस्तपैकी नायलॉन शेव घालूया. खूप मोठा ढीग होते असं वाटलं तर किंचित हलक्या हाताने त्याला अगदी प्रेस करा, अगदी किंचित, म्हणजे ते सगळं व्यवस्थित बसेल. चटणी पण त्याच्यात नीट एकजीव होईल. आणि आता त्याच्यावर आपण मस्त ताजी ताजी स्वच्छ धुतलेली बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. हा हा हा, कोथिंबीरीचा असा सुगंध येतो आहे, मस्त ताजी ताजी कोथिंबीर. आणि आपली छान घरगुती चविष्ट खमंग शेव बटाटा पुरी खायला तयार. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशा छान छान रेसिपीजसाठी बघत राहा शीतल स्पेशल.